नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 8चा क्यूब इंडायसेस अँड क्यूब रूट हा चॅप्टर पाहत आहोत आणि हे आपलं थर्ड लेक्चर आहे। याच्या अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहेत। तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत पहा, द मीनिंग ऑफ नंबर्स हॅविंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m/n। तर आपण याच्या अगोदर आहे का नाही इंडेक्स आपण बघितलेले, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। पहा आता एखादा दाखवतो पहा, तर हा 3 आहे, तर 3 चा स्क्वेअर आहे, तर ह्याच्यामध्ये हा 3 काय आहे बेस आहे, ठीक आहे। हा बेस असतो, आपण याला बेस म्हणतो, आणि हा तुमचा काय 2 आहे तो इंडेक्स आहे, ठीक आहे। म्हणजे हा 3 चा स्क्वेअर आहे, याला वाचतो कसं आपण 3 चा स्क्वेअर किंवा 3 चा इंडेक्स 2 आहे का नाही, किंवा 3 चा पॉवर 2 आहे असं वाचतो आपण, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारे। तर हा 3 बेस आहे आणि हा 2 काय इंडेक्स आहे। तर हे तुमचं काय आहे, हे इंटिजर्स होता। मग आपण याच्या अगोदर रॅशनल नंबर पण बघितलेला, तर रॅशनल नंबर समजा 1/2 1/3 1/4 हे रॅशनल नंबर तुमचे काय होते, इंडेक्स होते। म्हणजे जसं की 3 चा पॉवर 1/2 ह्यालाच आपण कसं लिहिलं होतं, म्हणजे ह्यालाच काय लिहिलं होतं आपण √2, म्हणजे 3 चा पॉवर 1/2 म्हणजे √2। 3 चा पॉवर समजा 1/3 याला काय लिहितो आपण, म्हणजे क्यूबिक रूट असते, क्यूबिक रूट ऑफ आहे का नाही, √3 आहे तर 3, ठीक आहे। हे इथं 2 आपलं 2 येणार नाही, 3 येईल, ठीक आहे, 3 येईल, कारण 3 चा आहे ना, बेस 3 आहे, तर बेस जो आहे तो इथे येते। म्हणजे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ठीक आहे। ह्याला आपण असंही लिहू शकतो, काय ह्याचा अर्थ काय असतो असंही लिहू शकतो, ठीक आहे, पण याला आपण लिहत नाही, ठीक आहे। तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सिम्पली आपण स्क्वेअर रूट लिहिताना हा 2 लिहत नाही, त्याच्यानंतर 2 च्या पुढे जर पॉवर गेला तुमचा इंडेक्स गेला तर आपण त्याला लिहित असतो, हे सगळ्यांना माहीत आहे। तर आता आपण काय पाहणार आहोत, आता हे तर झालेलं आहे, पण रॅशनल नंबरचं पाहणार आहोत, आणि तो नंबर कसा आहे m/n च्या स्वरूपामध्ये, ठीक आहे। नंबर कसा आहे तुमचा m/n च्या स्वरूपामध्ये, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तर ते पाहणार आहोत। थोडंसं हे कसं आहे, थोडंसं किचकट आहे आणि सगळ्यांना समजण्यासाठी काय प्रॉब्लेम जाऊ शकतं, त्याच्यामुळं काय करायचं, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, नाहीतर तुमचं जर थोडेसे लक्ष विचलित झालं तर तुमच्या डोक्यावरून जाऊ शकते, ठीक आहे। तर पहा, एकदम सोप्या प्रकारे सांगतो मी, सगळ्यांना माहीत आहे। पहा आता तुम्हाला 8 चा जर स्क्वेअर केला तर किती येते, 8 चा जर स्क्वेअर केला तर 64 येते, बरोबर आहे। सगळ्यांना माहिती आहे 8 चा आपण जर स्क्वेअर केला तर 64 येते। स्क्वेअर कसा काढतो, एखाद्या नंबरला आपण काय करतो 2 टाइम्स मल्टिप्लाय करतो त्याच नंबर, म्हणजे 8 × 8 जर केलं आपलं तुमचं काय येते 64 येते। हे म्हणजे 8 चा स्क्वेअर, याचा अर्थ काय असतो 8 × म्हणजे 8 2 टाइम्स आहे, म्हणजे 64 आलेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात द्या, 8 चा स्क्वेअर केलं तर 64 येते, आणि हा 64 चा जर समजा तुम्ही काय केलं क्यूबिक रूट काढलं, 64 चा क्यूबिक रूट जर काढला तुम्ही, क्यूबिक रूट काढल्या 64 चा जर क्यूबिक रूट काढल्या तर तुम्हाला काय मिळते, 64 चा जर क्यूबिक रूट काढला तर ह्यालाच कसं लिहू शकता, 64 चा क्यूबिक रूट, म्हणजे तुम्हाला जर फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर ह्याला असे लिहू शकता तुम्ही, किंवा ह्याच्या पुढे लिहू शकता तुम्ही, हा 64 आहे, 64 चा क्यूबिक रूट आहे का नाही 1/3 पॉवर, तर काढला तर काय येईल तुमचं, ह्यालाच असे लिहू शकता तुम्ही, लिहून दाखवतो मी, म्हणजे क्यूबिक रूट ऑफ 64 = तुमचा काय येते 4 येते, ठीक आहे। म्हणजे हे 4 × 4 केला तुम्ही, म्हणजे 4 × क्यूबिक रूटचा अर्थ काय होतो, ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे क्यूबिक रूट, हे क्यूबिक रूट 64 चा क्यूबिक रूट 4 आहे, म्हणजे क्यूब 4 × 4 × 4 म्हणजेच 4 क्यूब आहे का नाही, आणि बरोबर तुमचा येतो 64, 4 × 4 16, 16 × 4 64, हे तुम्हाला माहीत आहे। म्हणजे तुम्ही स्क्वेअर जर काढला 8 चा स्क्वेअर केला तर 64 आलेला आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर 64 चा जर क्यूबिक रूट घेतला आहे का नाही, क्यूबिक रूट घेतल्या तुम्ही तर क्यूबिक रूट काय आलेला आहे तुमचा 4। पहा आता हे तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे। आपण ह्यालाच काय लिहू शकतो, पहा ह्यालाच काय लिहू शकतो मी, थोडं पहा वेगळ्या प्रकारे जर लिहायचं असलं, आता हा जो 64 आहे का नाही, 64 आहे, हा जो 64 आहे याच्याकडे लक्ष द्या तुम्ही, तर ह्या 64ला मी काय लिहू शकतो, आता 64 चा 1/3 पॉवर आहे, हा पॉवर काय 64 चा इंडेक्स म्हणतो, पॉवर म्हणतो आपण 1/3 आहे, ह्यालाच मी काय लिहू शकतो, ह्या 64ला असं लिहू शकतो 8 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर 64 आहे, बरोबर आहे का नाही, 8 चा स्क्वेअर 64 आहे, मी या 64ला काय लिहितो 8 चा स्क्वेअर लिहिला, बरोबर आहे। आणि हा 64 तुम्हाला 8 चा स्क्वेअर केला तर 64, आणि हा 1/3 ला पॉवर 1/3, म्हणजे हा आणि हा सेमच आहे, ह्याच्यात काय फरक आहे का नाही, हे दोन्ही काय आहे सेमच आहे, हे कळलं असं। आणि ह्याला सोडवल्याच्या नंतर, म्हणजे ह्याला सोडवल्याच्या नंतर आन्सर काय आलं होतं तुमचं 4 आलेलं होतं, बरोबर आहे का नाही। ह्याला सोडवल्याच्या नंतर म्हणजे ह्यालाच आपण असं लिहू शकतो, ह्याला सोडवल्याच्या नंतर आन्सर किती आलेलं तुमचं, आन्सर आलेलं आहे 4,
इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं असं, म्हणजे 8चा स्क्वेअर केला आपण 64 येतो आणि त्याचा क्यूबिक रूट घेतला तुम्ही तर काय येतो तुमचा 4 येतो. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, काय अडचण आहे का? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरं पहा, म्हणजे 8चा जर पहा तर 8चा जर क्यूबिक रूट पहा तर हे एक कळलं असेल तुम्हाला कन्सेप्ट, तर ह्याला आपण इक्वेशन 1 वगैरे मानायचं असेल तर माना, नाहीतर काय हरकत नाही. पहा आता दुसरी गोष्ट पाहता ही इथपर्यंत कळली असेल, त्याच्यानंतरची आपण दुसरी गोष्ट काय करू इथं घेऊया. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे आता 8चा जर क्यूबिक रूट घेतला म्हणजे 8 आहे का नाही, 8चा जर क्यूबिक रूट घेतला म्हणजे 8चा क्यूब घेतला, सरळ याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुमचं क्यूब घेतलं 8चा तर काय येतो तुमचा 8चा जर क्यूब घेतला तर तुम्ही 8चा जर क्यूब घेतला तर काय येतो 2 येतो, बरोबर आहे का नाही. 8चा जर क्यूब घेतला तर तुमचं काय येते 2 येते, आन्सर 2 येते. ठीक आहे. 8चा क्यूब ह्यालाच काय लिहितो म्हणजे क्यूबिक रूट ऑफ 8 आणि तुमचा काय आहे 2 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, हे 8चा क्यूबिक रूट आहे, ह्याला 8ला काय लिहू शकतो, 8लाच आपण काय लिहू शकतो पहा, हे इथपर्यंत कळलं असेल. 8चा क्यूबिक रूट जर घेतला तुम्ही 8चा क्यूबिक रूट घेतला तुम्ही 2 आलेला आहे. त्याच्यानंतर ह्यालाच आपण काय लिहू शकतो बघा, म्हणजे 8चा 1/3 पॉवर आहे का नाही आणि त्याचा जर स्क्वेअर केला आपण, ह्याचा जर स्क्वेअर केला म्हणजे पहा 8चा क्यूबिक रूट घेतला आपण, 8चा क्यूबिक रूट घेतला हे सोडवलं तर इथं 2 आलेला आहे. पहा ह्याला जर असं व्यवस्थित लिहितो, दिसत नसेल तुम्हाला, मी ह्याला थोडंसं व्यवस्थित लिहितो. पहा आता 8 आहे, 8चा क्यूबिक रूट घेतले आपण, हा लिहिलेला आहे आणि मी काय केलो याचा स्क्वेअर केला. पहा तर काय येते पहा, म्हणजे ह्याला 8चा क्यूबिक रूट ह्याला जर सोडवलं, ह्या ब्रॅकेटला जर सोडवलं तुम्ही, ह्याचंच व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू ही आहे, ह्याची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे 2 आहे. या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आहे 2 आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर केला तर आन्सर काय येते तुमचं 4 येते, बरोबर आहे. 2चा स्क्वेअर केला तर तुमचा आन्सर काय येते 4 येते. ठीक आहे. म्हणजे जर आपण ह्याला समजा ह्याला इक्वेशन नंबर जर 2 मानला तुम्ही, ह्याला इक्वेशन नंबर 2 मानल्या आणि ह्याला इक्वेशन नंबर समजा 1 मानला, ठीक आहे. तर ह्या दोघाकडे जर पहा तुम्ही, म्हणजे इथं लक्ष द्या तुम्ही, ह्याच्याकडं आणि ह्याच्याकडं बघा, ह्या दोन्ही गोष्टीकडं. ठीक आहे. ह्या दोन्हीकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला काय लक्षात येते, हे जे आहे का नाही, हे मी जी अंडरलाईन करतो, ठीक आहे, हे ब्रॅकेटमध्ये टाकतो, हे एवढी व्हॅल्यू आणि ही एवढी व्हॅल्यू बघा तुम्ही, ही जी ब्रॅकेटमध्ये टाकलेली आहे, म्हणजे 8चा स्क्वेअर केल्या आणि त्याचा क्यूबिक रूट घेतला तर आन्सर 4 आलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 8चा क्यूब घेतल्या आणि त्याचा स्क्वेअर केल्या तरी आन्सर तुमचा आलेला आहे 4, बरोबर आहे. म्हणजे काय तुम्ही, म्हणजे आधी स्क्वेअर घेऊन नंतर क्यूब घेतला काय, किंवा आधी क्यूब रूट घेऊन तुम्ही स्क्वेअर घेतला का, आन्सर येणारं काय आहे तुमचं सेमच राहते. आन्सर काय राहते तुमचं सेमच राहते. म्हणजे ह्याला आपण काय लिहू शकतो, म्हणजे सरळ सरळ काय लिहू शकतो ह्याचं, ह्या इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथं लिहायचं असेल तर लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आहे का नाही. पहा 1 and 2 मध्ये काय लिहू शकता पहा, म्हणजे 8चा स्क्वेअर केला तुम्ही आणि त्याचा क्यूबिक रूट घेतल्या, 8चा स्क्वेअर केला क्यूबिक रूट घेतला, आन्सर 4 आलेलं आहे, बरोबर आहे. ह्याच्याबरोबर काय असणार आहे तुमचा 8चा क्यूबिक रूट घेतला आधी आणि त्यांचा स्क्वेअर केल्या तर आन्सर काय म्हणजे सेमच येते, किती येते 4 येते, लिहायची काही गरज नाही. ठीक आहे. म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. याला जर सोडवलं तर 4 येते. म्हणजे हे म्हणजे पहिल्यांदा स्क्वेअर केला तुम्ही 8चा आणि नंतर क्यूबिक रूट घेतल्या, किंवा पहिल्यांदा क्यूबिक रूट घेऊन स्क्वेअर केला तरी सेमच येते. ठीक आहे. म्हणजे हे तुमचा फॉर्म्युला काय झालेला आहे इथं प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत म्हणजे तुमचं हे आपण याच्या अगोदर फॉर्म्युला काय केलेला आहे बघितलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. पहा आता हे तुम्हाला माहिती आहे ना, आपण याच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लॉज बघितलेले आहे का नाही, इंडायसेसचे वेगवेगळे लॉ बघितले. त्याच्यामध्ये एक लॉ होता तुमचा, काय होता, हा एचा m पॉवर आणि ब्रॅकेटचा n पॉवर आहे का नाही. एचा m पॉवर घेतल्या आणि याचा ब्रॅकेटचा n, म्हणजे एचा इंडेक्स m आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा इंडेक्स n. पहा जसं दिसते तुम्हाला, तर ह्यालाच आपण, ह्याचं उत्तर काय होतं, म्हणजे ह्यालाच आपण असंही लिहू शकतो, एचा n पॉवर आणि ब्रॅकेटचा m पॉवर. ठीक आहे. दोन्ही समजलं असेल तुम्हाला. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ह्याचा आहे का नाही, ह्याला असंही लिहू शकता, किंवा म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर केलं तर, किंवा याला डायरेक्टली लिहू शकता, हे न लिहिता तुम्ही, म्हणजे हे याच्यानुसार डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता, एचा m इंटू n, म्हणजे एचा म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होते. ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होते. सरळ सरळ म्हणजे तुम्हाला हे कळलं असेल इथपर्यंत. म्हणजे ह्यालाच ह्या याच्यानुसार जर तुम्हाला जर लिहायचं असेल, ह्या फॉर्म्युल्यानुसार जर लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, ह्या फॉर्म्युल्यानुसार जर लिहायचं असेल तर, म्हणजे एचा m पॉवर रेस टू n पॉवर, म्हणजे एचा m पॉवर इंटू n पॉवर, ह्या फॉर्म्युल्यानुसार जर लिहायचं असेल तर ह्याला इथं लिहून दाखवतो मी. तर काय लिहू शकता,
म्हणजे 8चा आहे का नाही 2/3 पॉवर आहे का नाही. 8चा हा जो 2 आहे हा स्क्वेअर आहे, ह्याला काय करायचं वर लिहायचं आणि क्यूबिक रूट खाली आहे तर खाली यायचं. फक्त लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, हा जो पॉवर आहे, हा जो पॉवर वरला जो पॉवर आहे तो वर जातो आणि हा जो 1/3 आहे तो थर्ड खालीच राहतो. म्हणजे 8चा 2/3 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कसं लिहायचं, थोडीशी प्रॅक्टिस झाली तर हे तुम्हाला लिहिता येईल आहे का नाही. आणि ह्याचा अर्थ आणि ह्या दोघाचा अर्थ सेम, ह्याला आपण असंही लिहू शकतो, ह्याला असंही लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा वर आहे तो स्क्वेअर आहे आणि हा खाली 1/3 आहे तो क्यूबिक रूट आहे. कळेला इथपर्यंत, हे कळलं असेल तुम्हाला. आता हे लक्ष द्या, आता ह्याला आपण याचा मिनिंग काय, ह्याला वाचायचं जर म्हणलं तर आपण रिटर्न फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर ह्याला आणि ह्याला याचे 2 मिनिंग निघतात किंवा ह्याचे 2 हे तिन्ही सेमच आहेत. म्हणजे ह्याचे काय 2 मिनिंग निघतात. पहिला पहा ह्याचा मिनिंग काय निघतो, ह्याचा मिनिंग पहा पहिल्यांदा, ह्याचा मिनिंग काय निघतो तो पहा. तर आपण याला कसं वाचणार आहे का नाही. म्हणजे 8चा स्क्वेअर आहे का नाही, 8चा स्क्वेअर आहे आणि त्याचा क्यूबिक रूट आहे का नाही. स्क्वेअर ऑफ 8 आहे का नाही, स्क्वेअर ऑफ 8. त्याच्यानंतर नाहीतर असं कसं वाचू शकता तुम्ही, याला पहा कसं वाचू शकता, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. ह्याला कसं वाचू शकता, रिटर्न फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. ह्याला पहा पहिल्याला कसं लिहू शकता तुम्ही, पहा इथं लिहून दाखवतो मी. तर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. तर पहिल्यांदा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर आहे, कशाचा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर ऑफ 8. आता ह्याचा दुसरं म्हणजे ह्याला कसं वाचू शकता तुम्ही आहे का नाही. तर इथं पहिल्यांदा क्यूब रूट घेतलं होतं, तर आता काय घेणार आपण, ह्याला कसं वाचू शकतो, ह्याला पहा, ह्याला इथं लिहितो मी, हा पहिला झाला, हा दुसरा, ह्याला तर काय स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर आहे ना, पहिल्यांदा स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ आहे का नाही, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट. काय वाचणार, कसं वाचणार आहे, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ हे स्क्वेअर रूट नाही, स्क्वेअर आहे ना वर, स्क्वेअर रूट नसणार आहे, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. पहा लक्ष द्या, थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तर कसं वाचायचं हे तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे. हे जर लिहिता आलं तर तुम्हाला नंतरच्या याच्यावर प्रॅक्टिस सेट आहे तो पण लिहिता येईल तुम्हाला. तर ह्याला पहिल्यांदा कसं वाचायचं पहा, क्यूब रूट हे काय आहे तुमचं 1/3 जे असते ते क्यूब रूट असते, 1/3 1/2 असेल तर स्क्वेअर रूट असते, 1/4 असेल तर फोर्थ रूट असते. हे तुम्हाला सगळं वाचता येते. ठीक आहे. तर हे जे पहिल्यांदा असते त्याला हे पहिल्यांदा वाचायचं कसं, रिटर्न फॉर्ममध्ये क्यूब रूट, हा क्यूब रूट झाला ऑफ स्क्वेअर ऑफ 8. त्याच्यानंतर आता इथं इकडून वाचत यायचं खाली, तर स्क्वेअर हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे का नाही, 1 असं जर असला असता तर हा झाला असता स्क्वेअर रूट, फक्त स्क्वेअर आहे. ठीक आहे. हा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट हा काय आहे 1/3 झाला तर क्यूब रूट ऑफ 8. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याला वाचता आलेलं आहे आणि ह्याचाही 2 मिनिंग हे सेमच आहेत. ठीक आहे. ह्याला अशा प्रकारे 2 प्रकारे वाचू शकता. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर आता वेगवेगळ्या याला आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. जसं की आता काही एक्झाम्पल काय करूया आपण, काही एक्झाम्पल याच्यावरले बघूया, म्हणजे तुम्हाला ह्याच्या प्रकारे असं समजून जाईल. 1-2 एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कसं वाचायचं कसं लिहायचं हे कळून जाईल. ठीक आहे. पहा आता एक नवीन एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल आणि दुसरे 1-2 एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला सगळं समजून जाईल. ठीक आहे. थोडंसं अवघड आहे, किचकट आहे, सगळ्यांना अवघड जाते, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या आणि 1-2 वेळेस तुम्ही जर म्हणजे पुन्हा समजलं नसेल तर आणि 1-2 एक्झाम्पल घेतलं तर पुढं तुम्हाला समजूनच जाईल. तर पहा आता हे लिहिलेलं आहे का 27चा 4/5 पॉवर, 27चा 4/5 पॉवर. पहा याला कसं लिहू शकता तुम्ही, ह्या याच्यानुसार पहा. जसं आपण हे म्हणजे ह्याचा अर्थ आणि ह्या तिन्हीचा अर्थ म्हणजे ह्या तिघाचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे. हा काय आहे तुमचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे, हा स्क्वेअर आहे. हे कळलं असेल तुम्हाला. तर ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये ह्याला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता, ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर आता याला कसं लिहू शकता पहा, 27चा मी काय करू शकतो, हा जो वर आहे तो स्क्वेअर म्हणजे पॉवरमध्ये येतो. ठीक आहे. असंही लिहू शकता. म्हणजे पहिल्यांदा काय लिहू शकतो पहा, 27चा तुमचा किती येणार आहे, 4th पॉवर, 27चा तुमचा 4th पॉवर आणि त्याचा 1/5 पॉवर. ठीक आहे. असे एक प्रकारे लिहू शकता. हा 5 आहे. ठीक आहे. तर पहा इथं दिसत नसेल तर डबल लिहतो मी, हा 5 आहे. ठीक आहे. म्हणजे 27चा 4th पॉवर आणि 1/5 रूट
आहे की नाही, म्हणजे फिफ्थ रूट म्हणतो, 1/5 म्हणायचं नाही, फिफ्थ रूट. ठीक आहे. तर आणि त्याच्यानंतर दुसरं कशा प्रकारे लिहू शकता पहा, इथं लिहू शकतो मी ह्यालाच, हे इथं लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर ह्याला इथं लिहितो. ठीक आहे. पहा तर ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, 27ला 27 हा तर बेस आहे, 27 तुमचा बेस बदलेल का नाही. तर आता फिफ्थ रूट आहे का नाही, म्हणजे 1/5 फिफ्थ रूट आणि त्याचा 4th पॉवर. ठीक आहे. आता याला जर वाचायचं असेल तर कसं वाचू शकता पहा, इथंच लिहून दाखवतो. तर तुमचं काय आहे, इकडून इकडं वाचत यायचं. वाचताना काय करायचं, कसं वाचत यायचं, इकडून वरून खाली यायचं. तर फिफ्थ रूट काय आहे, कितवा रूट आहे, फिफ्थ रूट. मग लिहा फिफ्थ रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. फिफ्थ रूट आहे आणि पॉवर किती आहे, 4th पॉवर, आणि कशाचा 27. फिफ्थ रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. ठीक आहे. फिफ्थ रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. तर ह्याला कसं वाचू शकता पहा, ह्याला जसं वाचलं तर इकडून घ्यायचं. तर हा 4th पॉवर पहिल्यांदा आहे, तर कसं वाचणार, 4th पॉवर इकडून तिकडं वाचायचं. 4th पॉवर ऑफ फिफ्थ रूट का असणार आहे, फिफ्थ रूट ऑफ 27. 4th पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. 4th पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. म्हणजे हे आणि ह्याला लिहिलेलं, ह्याला असं वाचायचं आणि ह्याला आपण अशा प्रकारे वाचू शकतो. हे अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. तर याच्यानंतर काय करूया आपण, ह्याच्यावरले काही जे प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 3.2 तुम्हाला दिलेलं आहे. ते प्रॅक्टिस सेट आपण काय करूया, सोडून घेऊया. ते जर सोडलं तर तुम्हाला जास्तीत जास्त काय येईल, क्लॅरिटी येईल. तर आता आपण काय करू, डायरेक्टली तुमचं प्रॅक्टिस सेटमध्ये एक टेबल दिलेला आहे तुमचा, तो टेबल आपण कंप्लीट करू, त्यामुळे तुम्हाला सगळं कळून जाईल. ठीक आहे. पहा तर प्रॅक्टिस सेट 3.2 पाहतो आणि आपण त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे तुमचा काय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर हा टेबल तुम्हाला दिलेला आहे आणि हा टेबल पूर्ण करायचा आहे. तर पॉवर ऑफ द रूट. ठीक आहे. पहिल्यांदा म्हणजे काय आहे, तुम्हाला सिरियल नंबर दिलेले आहेत, पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर. ठीक आहे. तर हे लिहायचे तुम्हाला सिम्पली. तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय थेअरीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर तुम्हाला कसं लिहू शकता, ह्या नंबरला तुम्हाला माहिती आहे, तर ह्याला काय लिहू शकता तुम्ही, ह्या नंबरला सगळ्यांना माहिती आहे, मी तर लिहून दाखवतो, म्हणजे सगळ्यांना तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. इथं दिसत असेल तुम्हाला 225 आहे. ठीक आहे. 225 हा नंबर आहेचा 3/2 पॉवर आहे. ठीक आहे. तर ह्याला कसं लिहू शकता पहा, तर पहा लक्ष द्यायचं. ठीक आहे. 3/2. तर ह्याला काय लिहू शकता, 3/2. तर ह्याला लिहू शकता, असे लिहू शकता 225चा क्यूब आहे का नाही, आणि ह्याचा स्क्वेअर रूट, हे असे लिहू शकता तुम्ही. किंवा ह्याला असंच लिहू शकता, इथंच लिहू तुम्ही, आता दिसणार नाही तुम्हाला. तर 225चा पहिल्यांदा काय करू शकता, स्क्वेअर रूट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ह्याचा काय करू शकता, क्यूब रूट करू शकता, म्हणजे हे दोन्ही आहे का नाही. मग तुम्हाला पॉवर ऑफ द रूट सांगितले. पॉवर ऑफ द रूट काय असणार आहे तुमचं, पॉवर ऑफ द रूट हे पहिलं, पॉवर ऑफ द रूट काय असणार आहे तुमचं, हे असणार आहे पॉवर ऑफ द रूट म्हणजे काय आहे, ह्या रूट आहे तुमचा आणि ह्याचा पॉवर, आणि त्याच्यानंतर रूट ऑफ द पॉवर हे असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक नंबरला अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकता, मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर आता तुम्हाला पॉवर ऑफ द रूट जर म्हणलं तर कसं लिहायचं, आणि रूट ऑफ द पॉवर म्हणलं तर कसं लिहायचं. तर पहा, तर पॉवर ऑफ द रूट म्हणलं तर स्टार्टिंग कशापासून करायचं, पॉवरपासून करायचं. पॉवर ऑफ द रूट म्हणलं तर स्टार्टिंग काय करायचं, पॉवरपासून, इथनं सुरू करायची. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर म्हणलं रूट ऑफ द पॉवर म्हणलं तर स्टार्टिंग कुठून करायची, इथून रूट ऑफ द पॉवर. हे रूट खाल्ला असतो ना, म्हणजे हा काय आहे, स्क्वेअर रूट आहे, हा फिफ्थ रूट आहे, हा 7th रूट आहे. ठीक आहे. मग चला पहा, पॉवर ऑफ द रूट म्हणलेला आहे. तर काय आहे तुमचा हा याला थर्ड पॉवर बी म्हणू शकता तुम्ही. थर्ड पॉवरला आपण थर्ड पॉवर न म्हणता क्यूब म्हणतो. काय म्हणतो, क्यूब म्हणतो. आणि सेकंड पॉवर न म्हणता स्क्वेअर म्हणतो. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे. सेकंड पॉवरलाच आपण स्क्वेअर म्हणतो आणि थर्ड पॉवरला क्यूब म्हणतो. मग आता कितवा पॉवर आहे, इथं थर्ड पॉवर आहे, तर ह्याला आपण काय म्हणू, क्यूब आहे का नाही. क्यूब ह्याला कसं लिहू शकतो आपण, क्यूब इथं लिहून दाखवलं आहे का नाही. क्यूब काय लिहून दाखवलं, इथं क्यूब इथं लिहून दाखवलेलं आहे. ठीक आहे. क्यूब रूट आहे का, नाही आहे, फक्त क्यूब आहे. तर वरलं वाचतोय आपण, क्यूब ऑफ कशाचा क्यूब आहे, क्यूब ऑफ कशाचा क्यूब असणार आहे तुमचा, हा क्यूब कशाचा क्यूब आहे, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट
रूट क्यूब आहे तुमचा, क्यूब आहे, इथून वाचन स्टार्टिंग करायचं म्हणजे ह्याला हे क्यूब रूट आहे का नाही, क्यूब रूट नाही, फक्त क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कशाचा, स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5, इथे लिहितो मी 2 to 5, ठीक आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला, कन्फ्युजन होते थोडंसं, ठीक आहे. पहा, तर क्यूब ऑफ कसं वाचणार आपण, हे आहे इथे लिहून दाखवलेलं आहे, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5, कळले तुम्हाला, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5 हे कळलं असेल. तर त्याच्यानंतर पुढं पहा, आता ह्यालाच कसं लिहू शकता पहा, हे पहिलं आहे तुमचं. तर त्याच्यानंतर ह्याला रूट ऑफ द पॉवरमध्ये कसं लिहू शकता, रूट ऑफ द पॉवर म्हणजे हे, आता काय आहे हे 1/2 पॉवर म्हणजे काय असते तुमचं, स्क्वेअर रूट असते आहे का नाही. स्क्वेअर रूट कसं लिहू शकता तुम्ही, स्क्वेअर रूट पहा, याला पहा, याच्याकडे लक्ष द्या, स्क्वेअर रूट ऑफ काय आहे, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 2 to 5. तर हे कळलं असेल तुम्हाला, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 2 to 5 हे कळलं असेल. तर ठीक आहे, हे कळल्याच्या नंतर तुम्हाला, तर हे कळलं असेल तर तुम्हाला हे इझिली कळून जाऊ शकते, ठीक आहे. आता ह्यालाच कसं लिहू शकतो, ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, आता पॉवर ऑफ द रूटमधून लिहायचं. पॉवर इथं किती होता तुमचा, इथं 3rd पॉवर होता म्हणजे याला क्यूब म्हणतो आपण, इथं 4th पॉवर आहे, ठीक आहे. आता मी इथं असं लिहून दाखवणार नाही, डायरेक्टली इथं लिहिणार आहे. तर आता इथं क्यूब होता आहे का नाही, इथं 3rd पॉवर होतं तर क्यूब म्हणले, तर आता इथं क्यूब नाही, 4th पॉवरला आपण 4th पॉवर्स म्हणतो. तर कसं लिहिणार आपण, 4th पॉवर ऑफ काय, 4th पॉवर आणि रूट किती आहे तुमचा, 5th रूट, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ कशाचा, 5th रूट आहे तुमचा, 5th रूट ऑफ 45, ठीक आहे. डायरेक्टली कळलं असेल, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45 डायरेक्टली कळलं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता ह्याला ह्याच्यामध्ये रूट ऑफ द पॉवरमध्ये कसं लिहू शकतो, रूट ऑफ द पॉवरमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. तर रूट ऑफ द पॉवर इथून सुरुवात, रूट ऑफ द पॉवरमधलं का खालून सुरुवात करायचं आणि पॉवर ऑफ द रूट म्हणलं तर वरून सुरुवात करायची. आता 4th पॉवर ऑफ द रूट म्हणलं तर वरून सुरुवात केली, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आता रूटमध्ये जर लिहायचं असेल तर काय असणार आहे, 5th रूट आहे, किती आहे, 5th रूट आहे का नाही, 5th रूट ऑफ काय, पॉवर किती आहे, 5th रूट ऑफ 4th आहे का नाही, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ काय नंबर तुमचा 45, 4th पॉवर ऑफ 45, ठीक आहे. 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45, ठीक आहे. आता तुम्ही 5thला असं, जे 5th लिहिले मी याला 5th असं बी लिहू शकता तुम्ही, आणि हा 4th लिहिलेला आहे त्याला 4th असंही लिहू शकता, ठीक आहे. म्हणजे पूर्ण थेरीमध्ये लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. आता तुमचं आहे तर मी पूर्ण थेरीमध्ये लिहिलेलं आहे, कशाही प्रकारे लिहू शकता, ठीक आहे. कन्फ्युजन करायचं काही प्रश्न नाही आहे. तर हे झालेलं आहे तुमचं, हे पण सोडून आता ह्याच्यानंतरचा आपल्याला एक खाल्ला प्रश्न लिहायचा आहे, ठीक आहे. पहा, आता क्लॅरिटी आली असेल तुम्हाला. आता पॉवरमध्ये लिहायचं म्हणलं तर स्टार्टिंग इथून करायची, रूटमध्ये लिहायचं म्हणलं तर इथून लिहायला सुरुवात. आता पहिल्यांदा आपण पॉवरमध्ये लिहितो स्टार्टिंगमधनं, इथं 4th पॉवर होता, तर आता 4th पॉवरच्या जागी आता इथं काय 6th पॉवर येणार, काय येणार आहे, 6th पॉवरला मी असं लिहितो, 6th पॉवर म्हणजे छोट्या ह्याच्या शॉर्टमध्ये लिहिता येईल आपल्याला, 6th पॉवर ऑफ कशाचा 6th पॉवर आहे, 6th पॉवर ऑफ 7th रूट, कितवा रूट असणार आहे, 7th रूट ऑफ 81, 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81, ठीक आहे. हे कळलं असेल, 7th रूट ऑफ 81, 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. त्याच्यानंतर आता ह्याला कसं लिहू शकतो, रूट म्हणलं का खालून सुरू करायचं, मग 7th रूट काय असणार आहे, 7th इथं काय असणार आहे, 7th रूट ऑफ पॉवर काय आहे तुमचा 6th पॉवर आहे का नाही, 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ तुमचा जो नंबर आहे तो लिहायचा 81, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पण तुमचं काय झालेलं आहे, लिहून झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय 100 आणि 21 हे 2 एक्झाम्पल राहिलेले आहे, ठीक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल काय करू आपण घेऊया, इथं हे मिटून आपण काय करूया घेऊया, ठीक आहे. ते पण घेऊन टाकतो.
पहा आता त्याच्यानंतरचे फोर्थ आणि फिफ्थ जे एक्झाम्पल आहे ते आपण लिहिलेलं आहे. हे फिफ्थ आहे, ठीक आहे, हे फोर्थ आहे आणि हे तुमचं किती आहे, फिफ्थ आहे, ठीक आहे, ते लिहिलेलं आहे, ठीक आहे. पॉवर ऑफ द रूट, पॉवर म्हणलं का वरून लिहायला स्टार्ट करायचं आणि रूट म्हणलं का खालून ह्या 10% म्हणजे खाल्ला जो नंबर आहे तिथून घ्यायचा. पॉवर म्हणले तर कितवा पॉवर आहे, फोर्थ पॉवर, ठीक आहे. फोर्थला मी असं शॉर्टमध्ये लिहितो, कमी जागा लागते, तुम्ही पण असं लिहा, चुकणार पण नाही, तुम्हाला स्पेलिंग पण लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, चुकणार पण नाही, जागा बी कमी लागेल. तर फोर्थ पॉवर, ठीक आहे, फोर्थ पॉवर ऑफ, कशाचा फोर्थ पॉवर आहे, फोर्थ पॉवर ऑफ हा रूट, फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100, फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100, ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला. फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100, ठीक आहे. आता तुम्हाला रूटच्या फॉर्मॅटमध्ये, रूट म्हणलं का खालून लिहायचं आहे. मग कितवा रूट आहे तुमचा, 10th रूट आहे, 10th रूट ऑफ 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100, फोर्थ पॉवर ऑफ 100, ठीक आहे, फोर्थ पॉवर ऑफ 100, 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता लास्ट आहे तुमचं 5th नंबरचं एक्झाम्पल. तर आता पॉवरच्या याच्यामध्ये लिहायचं तर कितवा, थर्ड पॉवर, थर्ड पॉवरला आपण काय लिहितो, क्यूब, काय लिहायचं मग, क्यूब, काय लिहू शकतो डायरेक्टली तुम्ही, फोर्थ थर्ड पॉवर म्हणा किंवा क्यूब म्हणा, क्यूबच म्हणा, ठीक आहे, क्यूब म्हणतो आपण. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21, क्यूब म्हणा किंवा याला थर्ड पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21, ठीक आहे, हे कळलं असेल तुमचं. त्याच्यानंतर ह्याला पहा काय लिहू शकता तुम्ही, 7th रूट का असणार आहे तुमचं, 7th रूट, खालून सुरुवात करतो आपण, 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21, ठीक आहे, 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21, ठीक आहे. आणि याला लिहायचं जर झालं तर आपण, तुम्ही याला लिहायचं असेल तर इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला. ह्याला काय, फोर्थ पॉवर म्हणजे काय, फोर्थ पॉवर 100, फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. तर ह्याला लिहायचं तर कसं लिहू शकता तुम्ही, हा 100 आहे, ठीक आहे, 100चा तुमचा काय असणार आहे पहा, हा 100 आहे, फोर्थ पॉवर ऑफ आहे का नाही, फोर्थ पॉवर म्हणजे 1/10/100 असं असणार आहे, हे असं असणार आहे, ठीक आहे. म्हणजे फोर्थ पॉवर कसं वाचायचं, याला इकडून वाचत यायचं सांगितलं होतं. फोर्थ हे लिहायला सांगितलं नाही, फक्त तुम्हाला तुमच्यासाठी मी लिहून दाखवतो, हे लिहायला सांगितलं नाही, ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहा म्हणलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100, ठीक आहे. आता ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, तर ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, जसं लिहिले तसं पहा. तर हा 21 आहे, 21ला 21 असेल तुमचा. त्याच्यानंतर 1/7 चा पॉवर, हा 7th आहे, दिसते का नाही माहीत नाही तुम्हाला, पहा 1/7 छोटा काढावा लागेल, 1/7 आणि याचा क्यूब, ठीक आहे. मग इथून वाचायचं क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21, ठीक आहे. ह्याला कसं लिहू शकता तुम्ही पहा, तर ह्याला 81, बेस तुमचा चेंज होणार नाही, बेसला बेस. त्याच्यानंतर हा तुमचा 1/7 पॉवर आहे आणि तुमचा 1/7 रूट आहे, त्याच्यानंतर हा पॉवर 6 आहे. मग 6th पॉवर कसं वाचणार, इकडून वाचत यायचं, 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. तर आता ह्याला कसं लिहू शकता तुम्ही पहा, आता सेम इथं 100 आहे, तर 100ला आता चेंज होईल नाही, इथं 100, आता हा 10th रूट इकडं जाईल, पॉवर इकडे येईल, ठीक आहे. म्हणजे 100चा फोर्थ पॉवर आणि हा 1/10th रूट, ठीक आहे, डायरेक्टली लिहिलेला आहे मी, कळलं तुम्हाला. हे फक्त चेंज होतील, इंटरचेंज होतील त्या फॉर्म्युल्यानुसार तुमच्या, ठीक आहे. पहा तर त्याच्या अशा प्रकारे तुम्ही ह्याला लिहू शकता, अशा प्रकारे ह्यालाही लिहू शकता, लिहून टाका तुम्ही, अशा प्रकारे लिहायचं आणि लिहून काय करा तुम्ही, आन्सर काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ह्याला कसं लिहिता येईल अशा या फॉर्मॅटमध्ये आणि ह्याला कसं लिहिता येईल अशा फॉर्मॅटमध्ये काय करा तुम्ही, आन्सर कमेंट करा. तर हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता तुमच्या प्रॅक्टिस सेटमधला काय आहे, सेकंड क्वेश्चन आहे, सिम्पल आहे, तो क्वेश्चन राहिलेला आहे, तो क्वेश्चन आपण लगेच काय करू, घेऊन टाकू, ठीक आहे. पहा आता सेकंड क्वेश्चन लिहिलेला आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे तुमचा पहा, सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेसमध्ये लिहायचे, म्हणजे मागचा जो क्वेश्चन बघितला होता त्याच्या उलटा, आपण तुम्हाला त्यांनी नंबर दिले होते रॅशनल इंडायसेस, त्याला थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये लिहायचं होतं.
पॉवर फॉर्मॅट पॉवरच्या आहे का नाही, पॉवर ऑफ द रूटमध्ये आणि रूट ऑफ द पॉवरमध्ये. आता त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला डायरेक्टली काय केलेलं आहे, हे दिलेलं आहे काय, पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, रॅशनल फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर आता 1 बाय 1 काय करूया आपण, पाहूया क्वेश्चन. 1 बाय 1 क्वेश्चन बघायचं. आता डायरेक्टली मी काय करतो, क्वेश्चन सोपे आहेत, डायरेक्टली ह्याच्या पुढे इथं आन्सर लिहून टाकतो, डायरेक्टली ह्याच्या पुढे आन्सर लिहितो. आता मी सांगितलं होतं तुम्हाला वाचायचं कसं वाचायचं सांगितलं होतं. समजा काही असेल, समजा एखादा नंबर आहे 3चा स्क्वेअर आहे आणि त्याचा 1 बाय म्हणजे आहे का नाही, इकडून वाचत यायचं, म्हणजे वाचायचं इकडून वरून वाचत खाली यायचं. आणि हे जे 1 बाय 2 असेल, 1 बाय 3 असेल, 1 बाय असं, म्हणजे रॅशनल फॉर्मॅटमध्ये कोणताही जर नंबर असेल तर ते तुम्हाला रॅशनल नंबरच्या फॉर्मॅटमध्ये एखादा नंबर असेल, इथे कोणताही नंबर इथे असेल किंवा इथे असेल, तर ते कशामध्ये जाते, तुमचा रूटमध्ये जाते. एवढं लक्षात ठेवायचं, रूटमध्ये जायचं. आणि सिंगल नंबर जर इंटीजर असेल, हा जर रॅशनल नंबर असेल तर तुमचा कशामध्ये जाते, रूटमध्ये जाते. आणि तुमचा इंटीजर्स म्हणजे कशा असतात, इंटीजर्स सगळ्यांना माहीत आहे. माहीत नसले तर तुम्ही ह्या बेसिक गोष्टी समजून घ्या. बेसिक गोष्टीचं बेसिकचं आहे का ना, एक लेक्चर घेतलेलं आहे, पण एक काय 2-3 लेक्चर आहेत ते बघून घ्या, तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. इंटीजर्स कसे काय असतात तुमचे, म्हणजे असे नंबर्स असतात 1 2 3 4, हे जे मायनस असेल प्लस असेल, ठीक आहे. इंटीजर्स असले तर तुम्हाला हे पॉवरमध्ये जाते. हे गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी. हे दोन्ही गोष्टी लक्षात आल्याच्यानंतर आता ह्याला वाचायचं कसं, इकडून वाचित यायचं, उलटं इकडून वाचित यायचं. तर ह्याला जर लिहायचं म्हणलं तर तुम्ही आता ह्याला लिहिलेलं आहे, तर हे रॅशनल इंडायसेस फॉर्मॅटमध्ये आहे. तर ह्याला वाचायचं कसं, तर हा 1 बाय 2 म्हणजे काय असते, स्क्वेअर रूट असते, आहे का नाही. 1 बाय 2 म्हणजे स्क्वेअर रूट म्हणतो. मग स्क्वेअर आहे का नाही, स्क्वेअर रूट ऑफ आहे का नाही, स्क्वेअर ऑफ 3 कसं वाचायचं कळलं असेल तुम्हाला. तर आता आपण डायरेक्टली ह्याला काय करू, लिहून टाकू. हे मी मिटवलेलं आहे. ठीक आहे, तर आता लिहायचं कसं लिहिणार तुम्ही पहा. तर काय आहे तुमचं स्क्वेअर रूट म्हणजे वर काय असणार आहे, तुमचा स्क्वेअर रूट असणार. आता बेस तर तुमचा हा नंबर बेस सगळ्यांचा सेम आहे. बेस हा जो नंबर आहे तो बेस असतो, याच्यात काही चेंज होणार आहे का नाही. तर पहा याला काय लिहिणार, 121 तुमचा बेस असणार आहे, याच्यामध्ये फिक्स बेस. ठीक आहे, बेस कसं आहे, बेसमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. फक्त तुम्हाला स्क्वेअर रूट आणि पॉवरमध्ये काय होईल, तुम्हाला रूट आणि पॉवरमध्ये कन्फ्युजन होते. तर तुम्हाला इथून वाचत यायचं स्क्वेअर रूट म्हणलं पहिल्यांदा आलं का, काय करायचं, मग तुम्ही काय करायचं, रूट आलं तर पॉवर पहिल्यांदा घ्यायचं, आहे का नाही. 5th पॉवर म्हणजे इथं जर नाव पहिल्यांदा आलं, इथं रूट आलं तर इथं रूट काय करायचं, लास्टला घ्यायचं, म्हणजे पॉवरमध्ये येते. मग 5th पॉवर आहे का नाही, 5th पॉवर इथं येणार तुमचा. आणि त्याच्यानंतर रूट तुमचा किती आहे, स्क्वेअर रूट म्हणजे 1 बाय 2. पहा आता एक बार लिहिल्याच्या नंतर पुन्हा वाचून बघायचं याला. तर स्क्वेअर रूट बरोबर आहे, स्क्वेअर वाचत कसं येतो आपण इकडून, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. कळलं तुम्हाला. आता ह्याला पहा पहिल्यांदा क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324 म्हणजे 4th रूट आलेला आहे तुम्हाला. किती आलेला आहे, 4th रूट आलेला आहे. 4th रूट म्हणजे लास्टला तुमचं काय रूट येणार आहे, लास्टला काय येणार, मध्ये रूट येणार आहे तुम्हाला, क्यूब वर येणार आहे. पहा क्यूब ऑफ म्हणजे काय असणार आहे, तुमचा हा जो बेस आहे 324ला 324, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे मग, क्यूब ऑफ 4th रूट असणार आहे, म्हणजे 1 बाय 4 तिथे येणार आहे. हे जे मिडलला असते ते इथं घ्यायचं तुम्हाला जर कळणार गेलं तर, ठीक आहे. आणि स्टार्टिंगला असते ते वर घ्यायचं, कारण आपण वाचत इकडून खाली इकडे येतो. तर क्यूब म्हणलेला आहे तर तुम्हाला हा क्यूब येणार आहे. पहा वाचायला क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324 बरोबर आलं. आता याला पहा सरळ बेस तर तुमचा हा नंबर असणार आहे, बेस जो नंबर आहे तो असणार आहे, म्हणजे 264 हा तुमचा बेस झालेला आहे, बरोबर आहे. आता 5th रूट जर कळणार गेलं तुम्हाला, काय करायचं, तर हे जे जवळ असते ना, ह्या बेसच्या जवळ असते ते नंबर काय करायचं, इथं ह्याला बेसच्या जवळ इथं असते तर तो पण इथं जवळ असणार आहे. सरळ लक्षात ठेवा, हा बेस आहे, बेसच्या जवळ हा जो नंबर असेल तो बेसच्या जवळ स्टार्टिंगला इथं असेल आणि इकडं दूर आहे तर तो वर असेल. तर स्क्वेअर आहे तुम्हाला, तर काय आहे स्क्वेअर ऑफ म्हणजे स्क्वेअर 264चा स्क्वेअर असणार आहे आणि त्याच्यानंतर 5th रूट म्हणजे 1 बाय 5 असणार आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे 5th रूट ऑफ आहे का नाही, 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264, 5th रूट काय तुमचा 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. त्याच्यानंतर पुढं पहा क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे पहा आता हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे सगळीकडे तुमचं काय आहे 3 येणार आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. म्हणजे हा 3 आहे तुमचा बेस, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्यूब रूट म्हणलं तर हा 1/3 पहिल्यांदा येणार आहे तुमचा 1/3, ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर हा क्यूब येणार आहे. मग क्यूब रूट ऑफ 3. ठीक आहे, हे कळलं आहे. आता हे जे असं लिहिलेलं आहे ह्याला तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता. तर तुमच्या पुस्तकामध्ये जे असं दिलेलं आहे का, नाही अशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं नाही, पण ह्याचा मिनिंग असा होतं. पण ह्याला तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. आपण बघितलं होतं ना ह्याला कशा प्रकारे लिहू शकता, आहे का नाही. जसं की तुम्हाला जर हा नंबर घेतला तर मी याला कशा प्रकारे लिहू शकतो. आता हा जो लिहून दिलेला आहे तुम्ही ह्याला असं लिहू शकता की ह्याला दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ह्याला जर लिहायचं असतं ह्याला हे असंही लिहू शकता. हा पॉवर काय असतो तुमचा वर असतो. ठीक आहे, म्हणजे हा अशा प्रकारे काय लिहिलेला आहे मी तुम्हाला वाचायला सोपं जावा. आपण वाचून इकडून इकडे येत असतो. ह्याला काय लिहायचं, हा जो पॉवर असतो हा 5 असेल काय असेल हा ऑलवेज इथं वर जाईल. इथं जर घ्यायचं म्हणलं त्याला कसं लिहू शकता तुम्ही पहा, ह्याला 121 कसं लिहू शकता पहा 121. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये हा पॉवर काय घ्यायचा वर घ्यायचा आणि रूट जो असतो तो खाल्ला असतो. खाल्ला जो असतो हा न्यूमरेटर. हा जो तुमचा डिनॉमिनेटर काय हा न्यूमरेटर आहे आणि हा तुमचा डिनॉमिनेटर आहे. हा 2 खाल्ला काय असतो तुमचा हा 2 आहे तो हा डिनॉमिनेटर आहे. कधीच्या बी स्क्वेअर जे रूट आहे तुमचं डिनॉमिनेटरमध्ये असते. डिनॉमिनेटरमधला नंबर जो असतो तुमचा रूट असतो आणि जो न्यूमरेटरमधला नंबर आहे तो तुमचा पॉवर असतो. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला. मग ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, पॉवर आहे तर वर घ्यायचा न्यूमरेटरमध्ये आणि रूट आहे तो काय करायचा डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा. तर ह्याला कसं लिहू शकता पहा तुम्ही, ह्याला पहा बेस तुमचा सेम आहे 324ला 324 असणार आहे. हा जो तुमचा पॉवर काय असणार आहे वरच असणार आहे, म्हणजे 1/4 तुमचा रूट खालीच असणार आहे. म्हणजे हा तुमचा 4 काय असणार आहे खालीच असणार आहे 4, आहे का नाही. आणि हा पॉवर कुठे इकडं असो का इकडं असो म्हणजे वरच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 3/4. ठीक आहे, 324चा 3/4. ठीक आहे, हे कळलं असेल. त्याच्यानंतर पुढं पहा तुम्ही आता ह्याला कसं लिहू शकता, म्हणजे ह्या सरळ ह्याच्या जागी 1च्या जागी हा पॉवर येणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 1च्या जागी हा 3 येणार आहे. सरळ तुम्हाला 264 हा पॉवर कुठं न्यूमरेटरला जाणार आहे. पॉवर कुठं जाणार आहे न्यूमरेटरला, म्हणजे 2 न्यूमरेटरला पॉवर गेला आणि डिनॉमिनेटरला हा 5 राहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा तुमचा पॉवर न्यूमरेटरला असतो. पॉवर कुठं असतो न्यूमरेटरला असतो आणि तुमचा बेस आहे 3. पॉवर तुमचा काय आहे 3 न्यूमरेटरला असतो आणि तुमचा रूट डिनॉमिनेटरला असतो. आता 3/3. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे हे काय झालेलं आहे तुमचं हे क्वेश्चन पण तुमचं काय झालेलं आहे सेकंड पण सोडून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर काय कोणताही एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. ठीक आहे, कोणता जर तुमचा जर पॉझिटिव्ह नंबर घेतला तुम्ही कोणताही पॉझिटिव्ह नंबर घेतला आणि त्याचा स्क्वेअर रूट जर काढला तर त्याला काय असतात 2 स्क्वेअर रूट्स असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला नोट म्हणून असं लिहू शकता तुमच्या वहीमध्ये. काय लिहू शकता हे तुम्हाला कळलं. इथं संपला आपला क्वेश्चन. हा नोट म्हणून लक्षात ठेवा. कोणताही जर तुमचा आहे का नाही स्क्वेअर रूट जर घेतलं तुम्ही कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा आहे का नाही, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. म्हणजे कोणताही नंबर असेल पॉझिटिव्ह नंबर असेल आणि त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर त्याचं 2 स्क्वेअर रूट्स असतात. फॉर एक्झाम्पल आता हा 25 आहे. 25चा जर स्क्वेअर रूट घेतलं तुम्ही 25चा स्क्वेअर रूट जर घेतलं तुम्ही आता ह्याला जर पहा 25ला तुम्ही कसं लिहू शकता 25ला ते माहीत आहे तुम्हाला कसं लिहू शकता तर आहे का नाही. 25ला असं लिहू शकता तुम्ही. काय लिहू शकता 25ला 25चा 1/2 पॉवर. ठीक आहे, म्हणजे 1/2. ठीक आहे, 1/2 1/2 म्हणजे हे स्क्वेअर रूट ह्याचा अर्थ आणि ह्यालाच असं 2 बी लिहू शकता इथं मध्ये. तर हे आपण लिहिणार नाही, म्हणजे हे मला सांगायचं नाही. हे सगळं आपण अगोदर बघितलेलं आहे. मेन आपला पर्पज काय आहे इथं तर हा जर 25 आहे ह्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर तुमचा काय येईल 5 येईल. ठीक आहे, 25चा स्क्वेअर रूट घेतला तर 5 येईल. हा पॉझिटिव्ह नंबर आहे पण लक्षात ठेवायचं ह्याचा जर जेव्हा कोणताही पॉझिटिव्ह नंबर असेल त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर काय एक तुमचा पॉझिटिव्ह नंबर येतो दुसरा काय येतो निगेटिव्ह नंबर येतो. एक तुमचा काय हा 25चा हा पॉझिटिव्ह नंबर येतो एक आणि दुसरा तुमचा काय येतो निगेटिव्ह नंबर म्हणजे डायरेक्टली -5. ठीक आहे, -5 म्हणजे डायरेक्टली जर तुम्हाला लिहायचं असेल तर याला काय लिहू शकता तुम्ही लिहिताना असं लिहायचं. काय लिहायचं लिहिताना म्हणजे कोणत्याही नंबरचा जर तुम्ही हे घेतला तर पॉझिटिव्ह -5. तर ठीक आहे, आन्सर कळलं असेल तुम्हाला. आता 25च्या बाबतीत घेतलेला आहे. जर मी एखादा दुसरा नंबर घेतला तर समजा परफेक्ट स्क्वेअर पहा तुमचा 16 पण आहे परफेक्ट स्क्वेअर म्हणजे हे 16चा स्क्वेअर रूट घेतला तर तुम्हाला 4 येतो. ठीक आहे, प्लस और मायनस म्हणजे 4 हा परफेक्ट. ठीक आहे, तर हा समजा 64 जर घेतला मी 64चा स्क्वेअर रूट घेतला तर किती येते 8 येते आणि त्याच्या पुढं प्लस और मायनस. म्हणजे सांगायचं काय जेव्हा आपण एखादा कोणताही नंबर असेल त्याचं स्क्वेअर रूट घेतो तेव्हा त्याचे 2 पॉसिबिलिटी असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याच्यामुळे आपण प्लस और मायनस साईन लावायचे त्याला न विसरता. ठीक आहे, हे तुम्हाला कामाला येणार आहे. हे पण एक बेसिक गोष्ट आहे, हे तुम्हाला सांगितलेले. तर काय करूया आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. ठीक आहे,
ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊया। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि काही फायदा होत असेल तर तुम्ही काय करा, कमीत कमी तुमच्या एका मित्रापर्यंत हे चॅनल आणि हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा। ठीक आहे, थँक्यू।